आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शहापूर न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा। दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता संविधान दिनाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषद शहापूर तालुका व शहापूर तालुका दिवाणी व फौजदारी वकील असोसिएशन आणि शहापूर तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने शहापूर न्यायालयात संविधान दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख दिवाणी न्यायाधीश स्नेहा कुलकर्णी मॅडम, अधिवक्ता परिषद शहापूर तालुका अध्यक्ष श्री दीपक बोंडकोंडले साहेब, अधिवक्ता परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री शंकर पाटील साहेब, सरकारी वकील सौ मोरे मॅडम, अधिवक्ता परिषद शहापूर तालुका लिटिगेशनचे उपाध्यक्ष श्री सतीश भोईर साहेब, अधिवक्ता परिषदेची कार्यकारिणी शहापूर तालुका दिवाणी व फौजदारी वकील असोसिएशनचे सर्व सदस्य, ज्येष्ठ वकील श्री किरण जोशी साहेब, न्यायालयातील सर्व कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमांची सुरुवात भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमांचे पूजन करून झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अधिवक्ता शंकरजी पाटील साहेब यांनी केले। अधिवक्ता सौ पल्लवी पाटील मॅडम यांनी संविधान दिन का आणि केव्हापासून सुरू केला जातो याबाबत माहिती दिली। अधिवक्ता परिषद शहापूर तालुका अध्यक्ष श्री दीपकजी बोटकोंडले साहेब यांनी संविधान, कायदा आणि न्यायालय यांची सांगड याविषयी माहिती दिली। ज्येष्ठ वकील श्री किरण जोशी साहेब यांनी उच्च न्यायालयात काम करताना संविधानाचे महत्त्व पटवून दिले। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख दिवाणी न्यायाधीश स्नेहा कुलकर्णी मॅडम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, तर सरकारी वकील सौ मोरे मॅडम यांनीही संविधान दिनाविषयी माहिती दिली। यावेळी संविधान दिनानिमित्त नागरिकांना पेढे वाटून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। हा दिवस भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो, कारण या दिवशी 1949 मध्ये भारताचं संविधान स्वीकारण्यात आलं होतं। संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं, तरी 26 नोव्हेंबरची महत्त्वाची तारीख म्हणून तिचा ते उल्लेख होतो। संविधानाची तारीख संविधान तयार करण्यासाठी 1946 मध्ये एक संविधान सभा स्थापन झाली। त्याची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली। सभा नेमणूक केली तेव्हा सुरुवातीला स्थायी अध्यक्ष म्हणून एक वयस्कर सदस्य म्हणून निवडले गेले। त्यानंतर स्थायी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली। संविधान मसुदा तयार करण्यासाठी 13 समित्या स्थापन करण्यात आल्या, ज्यात विशेष मुख्य समिती होती, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधानापैकी एक आहे। मुळात त्याच्यामध्ये 395 कलमे, 22 भाग आणि 12 अनुसूची समाविष्ट होत्या। हे संविधान छापून नव्हते, तर हस्तलिखित स्वरूपात तयार करण्यात आले होते। इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये यासाठी कलात्मक काम शांतिनिकेतन येथील कलाकारांनी त्यांच्या प्रमुखपणे म्हणजे नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारताच्या इतिहासातील एखादं दृश्य उभं केलं गेलं आहे। या चित्रामध्ये सिंधू संस्कृतीपासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत सुमारे 4000 वर्षाच्या भारतीय इतिहासाची झलक दाखवण्यात आलेली आहे। हे दृश्यात्मक प्रतिनिधित्व फक्त कागदावर लिहिलेले कायदे नव्हते, तर भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक घटना आणि सामाजिक विकास यांचा सुंदर संयोग दर्शवणारे एक सांस्कृतिक दस्तऐवज होते। संविधानाच्या सुरुवातीला नागरिकांसाठी फक्त मूलभूत हक्क म्हणजे समता, बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने जात, धर्म, प्रांत, भाषा विसरून जगूया फक्त आपण माणूस केली, या उक्तीने आपण आज या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी सन्माननीय दिवाणी न्यायाधीश कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं। इतर मान्यवरांना देखील विनंती आहे की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं। फुलं टाका, चप्पल काढून